नमस्कार बालमित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पक्षी व प्राण्यांची ओळख करून घेणार आहोत। बालमित्रांनो, या ठिकाणी जे पक्षी देण्यात आलेले आहेत त्यांची नावे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा अभ्यासा। ओके, तर या ठिकाणी कोणता पक्षी दिसत आहे? बरोबर, मोर। मोर मोर हा रंगीबेरंगी पक्षी आहे। ओके, पुढील पक्षी पहा, पोपट। पोपटाचा रंग हिरवा असतो। पोपटाची चोच लाल रंगाची असते। पोपट मिटू मिटू असे बोलते। यानंतर कबूतर। बरोबर, तर बालमित्रांनो, या ठिकाणी कबूतर हा पक्षी आहे। कबुतराला किती पाय असतात? 2। बरोबर। या ठिकाणी कोणता पक्षी आहे? कावळा। कावळ्याचा रंग काळा। बालमित्रांनो, पक्ष्यांना 2 पाय असतात। या ठिकाणी कोणता पक्षी आहे? चिमणी। चिमणी ही आकाराने छोटी असते। पुढे पहा, कोणता प्राणी आहे? कुत्रा। कुत्रा घराची राखण करतो। तुम्ही तुमच्या परिसरात कुत्रा हा प्राणी पाहिलेला असेल। तर बालमित्रांनो, आपण प्रत्येकाच्या घरी हा प्राणी अवश्य पाळतो। कोणता प्राणी आहे? मांजर। मांजर दूध पिते। बरोबर। पुढे पहा, कोणता प्राणी आहे? गाय। गाय ही पाळीव प्राणी आहे। गाय आपल्याला दूध देते। प्राण्यांना 4 पाय असतात। पुढील प्राणी बकरी। पुढे पहा, पुढील प्राणी आहे वाघ। वाघ हा जंगलात राहतो, म्हणून वाघाला आपण रानटी प्राणी असे म्हणतो। पुढील प्राणी आहे सिंह। सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो। सिंह। पुढील प्राणी आहे घोडा। बालमित्रांनो, घोडा खूप वेगाने धावतो। तुम्ही कधी घोड्यावर बसला आहात का? ओके। पुढील प्राणी आहे उंट। उंट हा प्राणी वाळवंटात चालतो। उंटाला वाळवंटातील जहाज असेही म्हणतात। पुढील प्राणी आहे हत्ती। हत्तीला सोंड असते। हत्ती हा आकाराने मोठा प्राणी आहे। हत्तीला सुपासारखे मोठे मोठे कान सुद्धा असतात। बालमित्रांनो, या ठिकाणी आपण काही पक्षी व प्राणी अभ्यासले आहेत। यांची नावे तुम्ही पहा, त्या प्राण्यांचा रंग, वैशिष्ट्ये, आकार समजून घ्या। तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना त्या प्राण्यांविषयीची अधिक माहिती विचारा। या प्राण्यांव्यतिरिक्त आणखी प्राणी तुमच्या परिसरात असतील तर त्या प्राण्यांची माहिती तुम्ही संग्रहित करा। ओके, तर बालमित्रांनो, अशा पद्धतीने आपण पक्षी व प्राणी यांची ओळख या पाठातून अभ्यासली आहोत। तर उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ आपण पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।